नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक भरती 2024 महाराष्ट्रतर्फा वनरक्षक मध्ये 1684 जागा रिक्त आहे आणि वनरक्षकच्या ज्या येणाऱ्या दिवसामध्ये 1684 जागांसाठी भरती निघत आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, जाहिरात कधीपर्यंत पडणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये जे आहे सिलेक्शन प्रोसेस काय, तर वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुली या भरतीमध्ये फक्त 12वी पासवर यामध्ये फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं काय सांगत आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर हा 120 मार्काचा राहते, 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 120 मार्काचा हा पेपर असते आणि 120 पैकी जे पासिंग असते वनरक्षक पदामध्ये तर ते फक्त 54 मार्कावर पासिंग असते। आपल्याला 120 पैकी 54 मार्क जर भेटले तर आपण यामध्ये पास असतो। कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SC BC कोणती कॅटेगरी असो। त्याचबरोबर पेपर मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते, त्याचबरोबर जे यामध्ये गणिताचा विषय नसते वनरक्षक भरतीमध्ये। ठीक आहे, तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे या भरतीमध्ये। त्याचबरोबर यामध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, वयोमर्यादा काय, या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, किती टायमिंग भेटणार आहे रनिंगसाठी, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक भरतीबद्दल सांगणार आहे। मेन म्हणजे याबद्दलच सांगणार आहे की फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक मध्ये 1684 जागा रिक्त आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये 1684 जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर पहा ही भरती कधीपर्यंत येणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर सांगून देतो। तर वनरक्षकची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला वनरक्षकची जी भरती आहे हे जवळपास डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, निघणार आहे। ठीक आहे, जाहिरात सुद्धा येणार आहे आणि फॉर्म भरणे चालू होऊ शकते। ठीक आहे, असा आपला या ठिकाणी अंदाज आहे डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत। तर मी तुम्हाला आतापासून कोण सांगून राहिलो, तर आतापासून जर मी तुम्हाला सांगितलं तर तेवढं जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतापासून तयारीमध्ये लागणार आहे आणि एकदमच भरती निघाली, एकदमच फॉर्म भरणे चालू झाले आणि त्यावेळेस तुम्ही जर तयारी केली तर कशा काय तुमचा या ठिकाणी तयारी होणार आहे आणि तयारी झाली नाही, अभ्यास नाही झाला तर आपलं सिलेक्शन कसं होणार आहे। त्यामुळे मी तुम्हाला आतापासून सांगत आहे, जेणेकरून आपण आपापल्या तयारीमध्ये आतापासून लागला पाहिजे। ठीक आहे, आणि कोणतं पुस्तक चांगलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ठीक आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर पुस्तक कोणतं चांगलं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुली फॉर्म भरू शकतात आणि वनरक्षक भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येत असते वनरक्षक भरतीमध्ये, एवढी वयोमर्यादा आहे। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे सूट असते। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकतात। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। तर एवढं यामध्ये वयोमर्यादा असते आणि फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी यामध्ये असते। आणि आपलं जर सिलेक्शन झालं वनरक्षक भरतीमध्ये तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान आपल्याला भेटत असते। त्याचबरोबर आता मला भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी वनरक्षक भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्या पण विद्यार्थ्यांना वनरक्षक भरतीमध्ये लागायचं असेल तर सर्वात चांगलं जर पुस्तक असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आपल्या टॅगवर या व्हिडिओ खाली या व्हिडिओला टॅग तुम्हाला दिसत असेल शॉपिंगचं, तर त्यावर क्लिक करून तुम्ही जे या ठिकाणी पुस्तक घेऊ शकता। ठीक आहे, तर ते बेस्ट पुस्तक आम्ही या ठिकाणी टॅगमध्ये टाकलेले आपल्या व्हिडिओच्या। तर ज्या पण विद्यार्थ्यांना वनरक्षक भरतीमध्ये लागायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, इथूनच तुम्ही या ठिकाणी ऑर्डर करू शकता। हे जे तुम्हाला खाली पुस्तकाचे प्रोडक्ट दिसत आहे तर त्या प्रोडक्ट वर जाऊनच तुम्हाला ते पुस्तक घेता येणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पुस्तक घेऊ शकता। तर बेस्ट पुस्तक आहे मी जे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे खाली, तर ह्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास केले तर नक्कीच जे चांगली या ठिकाणी तयारी होणार आहे। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये लेखी परीक्षा असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असते, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट निरीक्षण आणि मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची वनरक्षक भरतीमध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते
फक्त 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। तर ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न आणि एका प्रश्नाला 2 गुण असते आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते पेपरमध्ये। 120 मार्काचा हा पेपर असते आणि 120 पैकी पासिंग फक्त 54% असते। कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC WS NT VG ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे जर असाल तर तुम्हाला 54 मार्क जरी पडले तर आपण पास असतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येत असते। ठीक आहे, तर आता जे वनरक्षकची भरती झाली तर त्यामध्ये सुद्धा असंच झालं, नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा नव्हती। ठीक आहे, त्याचबरोबर जे पेपर झाल्यानंतर जे यामध्ये असते आपलं ग्राउंड, तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची किती लागते वनरक्षक भरतीमध्ये, तर पहा पुरुष उमेदवारांना यामध्ये 163 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 150 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152.5 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते। ठीक आहे, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी। ठीक आहे, तर यामध्ये एवढी उंची असते। त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर वनरक्षक भरतीमध्ये विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग हा इव्हेंट आहे आणि 5 किलोमीटर रनिंग आपण 17 मिनिटांमध्ये मारलं तर आपल्याला 80 मार्क भेटते पैकीच्या पैकी, आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंगसाठी 12 मिनिटाचा टाइम भेटते। 12 मिनिटांमध्ये ज्या आपण महिला उमेदवाराला आल्या तर त्यांना 80 पैकी 80 मार्क त्या ठिकाणी पडते। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 80 गुण भेटते पुरुष उमेदवारांना, 17 मिनिट पेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटते, त्याचबरोबर 18 मिनिट पेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटते, 19 मिनिट पेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटते, 20 मिनिट पेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण भेटते, 21 मिनिट पेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 गुण आपल्याला यामध्ये भेटते। ठीक आहे, त्याचबरोबर 22 मिनिट पेक्षा जास्त परंतु 23 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 35 गुण। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर तो चार्ट बघू शकता ज्यामध्ये तुम्हाला अंदाज लागणार आहे की आपण या ठिकाणी किती मिनिटांमध्ये आलो तर किती मार्क्स आपल्याला या ठिकाणी पडणार आहे। ठीक आहे, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आणि महिला उमेदवार जर समजा 12 मिनिट पेक्षा कमी जर आले, तुम्ही 12 मिनिटाच्या अगोदर जर आले तर 80 मार्क भेटते, 12 मिनिट पेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण, 13 मिनिट पेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण, 14 मिनिट पेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण, 15 मिनिट पेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण, 16 मिनिट पेक्षा जास्त परंतु 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 गुण, 17 मिनिट पेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 35 गुण। तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटते। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी चार्ट बघू शकता ज्यामध्ये तुम्हाला अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे धावावं लागणार, आपण किती या ठिकाणी किती मिनिटांमध्ये आलो किती मार्क्स आपल्याला पडणार आहे। ठीक आहे, तर हा तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असते आणि हे ग्राउंड झाल्यानंतर आणखीन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक यामध्ये टेस्ट असते। तर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना यामध्ये 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। तर अशी जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक या पदाची, तर येणाऱ्या दिवसामध्ये 1684 जागांसाठी ही भरती निघत आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला ग्राउंड यामध्ये टफ ठेवावं लागणार आहे। ठीक आहे, ज्या पण विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स पडले तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्या मुलांचं सिलेक्शन होऊ शकते, कारण की यामध्ये सर्व गेम जो आहे हा ग्राउंडवर आहे। ठीक आहे, तर मुलांना पेपरमध्ये तर मार्क चांगले पडते पण ग्राउंडमध्ये कमी मार्क्स मुलांना पडते। ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकची भरती निघणार आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट म्हणून तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।